सर्वांना नमस्कार. नोबेल विजेता, अत्यंत लोकप्रिय आणि युगप्रवर्तक कवी टी.एस. इलियट यानं जॉन डनवर निबंध लिहिले आणि नंतर म्हणजे मेल्यानंतर सुद्धा नशीब उघडावं लागतं, तसं मरणानंतर मग डनचं नशीब उघडलं आणि तो अत्यंत लोकप्रिय झाला. अर्थात आपल्याकडं तो लोकप्रिय आहे असं काही म्हणता येणार नाही, कारण आपल्याला साधारण इंग्रजी कविता आणि कवी म्हटल्यानंतर वशवत शैली, अमुक तमुक रोमॅन्टिक कवी जास्त करून आठवतात. किंबहुना माझा अनुभव असा आहे की PhD किंवा MPhilला प्रवेश घ्यायला येणारे विद्यार्थी मग विषय काय म्हटल्यावर पहिल्यांदा ते आधी म्हणतात तुम्हीच मॅडम विषय सांगा म्हणून, आणि मॅडम अर्थातच सांगत नाहीत. मी म्हटलं त्याला, अरे उद्या म्हणशील की कुठल्या मुलीशी लग्न करू हे सांगा, असं कसं चालेल, तेव्हा तूच ठरव तुला काय वाचायला आवडतंय ते. तर मग शक्यतो ते रोमॅन्टिक कवींच्याकडेच वळतात. त्यामुळं जॉन डनकडे फार विद्यार्थी वळतात असं मला वाटत नाही. तर आपण इथं या कवीकडे पाहताना आपलं आपण ठरवूया की आपलं काय मत होतंय. तर एक त्याच्या साहित्याचा भाग म्हणजे त्यानं त्या सेंट पॉल्स कॅथेड्रल मध्ये दिलेली प्रवचन, आणि त्या प्रवचनामधली त्याची शैली अतिशय सुंदर आहे. पहा काही हे विचार. ऑल मॅनकाइंड इज ऑफ वन ऑथर अँड इज वन व्हॉल्यूम. When one man dies, one chapter is not torn out of the book, but translated into a better language. मृत्यूविषयीचे त्याचे विचार आहेत की आपण सर्व एका लेखकाची पात्र आहोत. थोडंसं शेक्सपियरचं प्रतिबिंब पाहू शकतो. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज, फक्त स्टेज नाहीये. आणि मरण म्हणजे हा चॅप्टर वेगळ्या भाषेमध्ये लिहिला जातो आणि तो अधिक चांगल्या भाषेत लिहिला जातो असं तो म्हणतो. आणि म्हणून प्रत्येक चॅप्टर असाच ट्रान्सलेट व्हावा बेटर लँग्वेज मध्ये. आणि त्यामुळं ही जी घंटा वाजते सरमनसाठी, ती केवळ तो म्हणतो प्रीचरला बोलावण्यासाठी नाहीये, तर सगळ्या समूहाला बोलावण्यासाठी आहे. ही बेल आपल्या सर्वांना बोलावते आहे. आणि तो म्हणतो हू एम ब्रॉट सो नियर द डोअर बाय धिस सिकनेस. त्याला हे जे रॉयल प्रीस्टहुड प्रवचन करण्याची जी काही सन्मानाची गोष्ट मिळाली ती खूप उशिरा मिळाली आहे, ज्या वेळेला त्याचं आजारपण सुरू झालं होतं. म्हणून तो म्हणतो की हे चॅप्टर आता ट्रान्सलेट होण्याची माझी वेळ जवळ आलेली आहे. त्याच अर्थाची पुढची जी वाक्य आहेत, नो मॅन इज अन आयलंड, हे त्याचं वाक्य प्रसिद्ध. आपण कदाचित आज तो 20व्या-21व्या शतकात त्यानं हे वाक्य पुन्हा म्हटलं असतं, नो मॅन इज अन आयलंड, पण ते म्हणताना त्याला असं वाटलं असतं खरंय काय. आज आपल्याला कोरोनानं बेटासारखं जगायला सांगितलंय, पण डन म्हणतो कोणीही माणूस बेट नसतो, एक पूर्ण बेट सुद्धा नसतो. एव्हरी मॅन इज अ पीस ऑफ द कॉन्टिनेंट, a part of the main. If a cloud be washed away by the sea, Europe is the less. एखादा जरी ढेकूळ मातीचं समुद्रातनं बाहेर फेकलं गेलं तर समुद्रात कोड काहीतरी कमी घडलंय, किंबहुना युरोपचा काहीतरी कणभर का असेना भाग कमी झालाय. एनी मॅन्स डेथ डिमिनिशेस मी बिकॉज आय एम इन्व्हॉल्ड इन मॅनकाइंड अँड देअरफॉर. तर मी म्हणजे कोणीतरी आहेच. आणि म्हणून पुढचं हे अत्यंत प्रसिद्ध वाक्य, फॉर हुम द बेल टोल्स इट टोल्स फॉर दी. त्या काळात एखाद्याच्या मृत्यूनंतर वस्त्या लहान असायच्या, त्यामुळे खेड्यामधल्या चर्च मधली घंटा वाजायला लागली की ती कोणाच्या तरी मृत्यूची सूचक आहे असं मानलं जायचं. आणि म्हणून डननी म्हटलंय की ही घंटा कुणासाठी वाजतीये असं विचारू नका, तर लक्षात घ्या ही तुमच्यासाठी पण एकदा वाजणार आहे. हे
भान तुम्हाला असू द्या. तर मला या डन विषयी बोलताना आणखी एक कवी आठवतो, कारण आपल्या मराठीतले तुकाराम यांच्यात आणि डनच्या काव्यात मला खूप साम्य वाटलं. अर्थात डननी सर्व प्रकारची कविता लिहिली, तुकाराम केवळ भक्त कवी होते. पण ते जे त्यांचं भक्तिकाव्य आहे ते आणि डनचं भक्तिकाव्य यामध्ये मला बरंच साम्य आढळलं. त्यातलं हे की फॉर हुम द बेल टोल्स इट टोल्स फॉर दी. तर तुकारामांनी म्हटलंय की एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुणे कारे न व्हा. चिता पाहताना माणसाला असं जाणवत नाही का की हे भागध्येय प्रत्येकाचं आहे, एक दिवशी आपलं सुद्धा असणार आहे आणि त्या दृष्टीनं जीवनाकडे पाहायला पाहिजे, हे तुकारामांनी तशाच पद्धतीनं सांगितलंय. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे या प्रबोधन युगाचं प्रतिबिंब वेगवेगळ्या प्रतिमानातून जसं शेक्सपियरमध्ये पडलं, तसं या विज्ञानाच्या प्रगतीमुळं वेगळ्या प्रकारचं प्रतिबिंब डनच्या काव्यामध्ये सापडतं. तर डाऊट वाईजली in strange way to stand inquiring right is not to stray, to sleep or run wrong is doubt wisely. शंका घ्या शहाणपणानं घ्या आणि नुसतंच चौकस मुद्रेनं उभं राहणं किंवा भरकटणं किंवा झोपणं किंवा चुकीच्या रस्त्याला जाणं हे चुकीचं आहे. तर वाईजली आणि डाऊट हे दोन कॉन्ट्राडिक्टरी शब्द एकत्र आणलेत त्यानं, आणि तसं व्हायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. कारण विज्ञान आलं की शंका आल्या, किंबहुना शंकामधूनच विज्ञान का या प्रश्नातूनच ते निर्माण होत असतं, आणि ते त्या 17व्या शतकात किती वेगानं चालू होतं हे आपल्याला इतिहासातून माहिती आहे. आणि त्यामुळे इथं तो म्हणतोय की शहाणपणानं जरूर शंका घ्या. त्याच वेळेला बी दाइन ओन पॅलेस or the world is thy jail. तुम्ही स्वतःचाच राजवाडा बनून राहा, नाहीतर हे जग म्हणजे तुरुंग बनेल. या वेगवेगळ्या ज्या त्याच्या ओळी आहेत त्या एक एक मूड सांगणाऱ्या आहेत. टीच मी टू हिअर मरमेड्स सिंगिंग. इतकी संवेदनशीलता पाहिजे की जलपर्या गातात ते ऐकण्याचं भाग्य आणि सामर्थ्य मला मिळालं पाहिजे. ही केवढी सूक्ष्म कल्पना आहे याचा अंदाज आपल्याला येतोय. म्हणजे या कवीचं मन कुठल्या कुठल्या दिशेला वाहतंय पहा. विकेड इज नॉट मच वर्स दॅन इनडिस्क्रीट. हे अर्थात होमरनंही सांगितलं होतं आपल्याला की मूर्खपणा हे पाप आहे दुष्टपणापेक्षा सुद्धा. तेच इथं त्याने सांगितलंय. आणि पुन्हा प्रबोधन युगाचा तो जो काळ आहे विज्ञान युगाकडे वाटचाल करणारा, त्यामुळे त्यांनी म्हटलंय न्यू फिलॉसॉफी कॉल्स ऑल इन डाऊट. म्हणजे टॉलेमी म्हणतो ती जगाची रचना खरी का ही आत्ता गॅलिलिओ कोपर्निकस सांगतात ती खरी, असे अनेक प्रश्न त्या काळात पडत होते. आणि म्हणून तो म्हणतोय की हे सगळंच मुळी शंकेत टाकणार आहे, डोकं भणाडून सोडणार आहे. The element of fire is quite put out. The sun is lost and the earth, and no man's wit can well direct him where to look for it. आता हे खगोलशास्त्राची जी प्रगती, म्हणजे पहिल्यांदा घाव कशावर पडला तर बायबलनं सांगितलेल्या सूत्रावर, की देवानं सूर्याला आज्ञा दिली की हा माझा मुलगा ॲडम आणि ईव हे पृथ्वीवर राहणार आहेत, तर सूर्य त्यांना प्रकाश देईल आणि सूर्य पृथ्वी भोवती फिरेल प्रकाश देण्यासाठी. याच्यावरच या ब्रुनो कोपर्निकस गॅलिलिओनं घाव घातला आणि सांगितलं मुळीच नाही, पृथ्वी हे जगाचं केंद्र नाही. पण लक्षात घ्यायचं म्हणजे अशी विचित्र गोष्ट अशी की ज्या क्षणाला पृथ्वी हा केंद्रबिंदू उरला नाही, सूर्य हा केंद्र आहे
हे ठरलं त्यावेळेला परमेश्वर हाही केंद्रबिंदू उरला नाही, तर मानव हा, ह्युमॅनिझमची चळवळ त्या काळातली आपल्याला इतिहासातून माहितीये की माणूस हा केंद्रबिंदू, म्हणजे माणसानं वर जे म्हटलं बी दाइन ओन पॅलेस, माणूस हा स्वतःच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे तोपर्यंत जे जगायचं कशासाठी, तर परमेश्वराची उपासना करण्यासाठी हे कापलं गेलं तत्व. माणूस हा माणसानं स्वतः सुखात राहण्यासाठी आहे, हा विचार मग पुढे यायला लागला. पण त्यामुळं आधीच्या युगाचे ज्यांच्यावर संस्कार होते ते सर्वजण म्हणायला लागले की दिस टेक्स मी इन डाऊट, दिस प्लंजेस मी इन डाऊट, आणि नो मॅन स्वीट कॅन वेल डायरेक्ट हिम व्हेअर टू लुक फॉर इट. कुठं पाहायचं कळत नाही, कारण आतापर्यंत असं मानलं की ही पृथ्वी आणि मी तिच्यावरचा एक क्षुद्र धूलिकण, तर तसं नाहीये. सूर्य हा महत्वाचा आहे. तर अशा प्रकारचा हा जो विचारांचा गोंधळ, तर हे झाले प्रवचनातले आणि कवितातले उद्गार. आता हा प्रेमकवी सुद्धा आहे, तर त्याच्या या काही ओळी पाहूया आपण आणि नंतर एका कवितेकडे वळूया. तो म्हणतो, बिझी ओल्ड फूल अनरुली संत. आता खगोलशास्त्रानं सांगितलं की हा सूर्य देवता वगैरे काय अजिबात नाहीये, एक ग्रह आहे. मग त्याला फूल म्हणायला हरकत आहे, डनला काही हरकत वाटत नाहीये. तर तो म्हणतो हा सूर्य काय म्हणून खिडक्यातून आणि पडद्यांच्या आडून आमच्यावर आक्रमण करतोय. तर बिझी ओल्ड फूल, कामाला लागा म्हणून सांगणारा हा शिस्त नसलेला सूर्य. त्याला त्यानं विचारले, कशासाठी आलायस बाबा तू इतक्या लवकर, काय म्हणून आमची झोप मोडतोयस तू, असं त्या सूर्याला हा कवी विचारतो. ते दोन कारणामुळं, एक म्हणजे डिस्टर्बन्स म्हणून, आणि दुसरं त्याला आता सूर्य हा देव वाटत नसल्यामुळं ती न बाळगता त्याला फूल म्हणायला काहीच हरकत नाही. पुढं कोमल विचार सांगतो तो, लव बिल्ट ऑन ब्युटी सून ॲज ब्युटी डाईज. प्रेम जर सौंदर्यावर आधारित असेल तर सौंदर्य मेलं, मरून गेलं की ते प्रेमही मरून जातं. अर्थात हा विचार काही नवा नाहीये, त्या काळात नवा होता. एक आज सुद्धा म्हणजे जर कुणाला प्रेमपत्र लिहायचे असतील तर उपयोगी बऱ्याच ओळी डनच्या काव्यामध्ये आहेत. मोर दॅन किसेस लेटर्स मिंगल सोल्स, फॉर दस फ्रेंड्स ॲब्सेंट स्पीक. ईमेल वगैरे नसल्यामुळं पत्र हा त्या काळातला मोठा सोर्स होता. डन म्हणतो की किसेस पेक्षा सुद्धा लेटर्समुळं दोन जीव एकत्र येऊ शकतात, ते संवाद करू शकतात. आणखी एकदा एका कवितेमध्ये त्यानं म्हटलंय, आपल्या प्रेमाला डीके नाश नाही, ते झिजत नाही. प्रेमाचे सुद्धा वेगवेगळे मूड्स त्यानं दाखवलेले आहेत. एका बाजूला सूर्यावर रागवतो, एका बाजूला कोवळीकेनं तो म्हणतोय की आपल्या प्रेमाला नाश नाही. दिस नो टुमॉरो हॅथ नॉर यस्टरडे, रनिंग इट नेव्हर रन्स फ्रॉम अस अवे. शेक्सपियरनं म्हटलं, काळाच्या दरबारातलं प्रेम हे विदूषक नाही. तशाच पद्धतीनं हा सांगतोय की माझ्या प्रेमाला आज उद्या काल वगैरे असे काळ नाहीच आहे, ते फक्त आहे. ट्रूली कीप्स हिज फर्स्ट लास्ट एव्हर लास्टिंग डे. हा जो क्षण आहे, हा क्षण, हा दिवस, हाच सत्य आहे. काल नव्हता, उद्या नसणार आहे. तर अशा प्रकारची ही ठाम अशी प्रेमाविषयीची भूमिका शेक्सपियर प्रमाणच पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं त्यानं इथं रंगवली आहे. आणि जर असं लक्षात घ्यायचं की राजेपदाचं महत्व हळूहळू कमी व्हायला लागलं होतं, त्यामुळं शेक्सपियरनं काळाला राजा म्हटलंय, तसं हा कुणाला राजा वगैरे म्हणायच्या भानगडीत पडत नाहीये. त्यानं गुड मॉरो नावाची एक कविता लिहिलेली आहे, त्यातला निवडक भाग आपण तो म्हणतो, जेव्हा मी करत नव्हतो तेव्हा मी काय करत होतो.
wonder by my truth what thou and I did till we loved. जेव्हा प्रेम करत नव्हतो तेव्हा आपण काय करत होतो? वेर वी नॉट वीन टिल देन. बहुतेक आपण जन्मालाच आलो नव्हतो, कारण मला या प्रेमक्षणाच्या आधीच काहीच आठवत. बट सक्ड ऑन कंट्री प्लेजर्स चाइल्डिशली, काहीतरी लहान मुलासारखं असले काहीतरी आपले प्रेम आनंदाचे विषय होते वाटतं. नाहीतर स्नॉर्टेड वी इन द 7 स्लीपर्स डेन. ख्रिश्चन पुराणामध्ये 7 माणसांची अशी एक गोष्ट आहे की हे 7 जण त्यांच्यावर पाखंडाचा आरोप आल्यावर ते एका गुहेमध्ये जाऊन झोपले. किती झोपले तर 300 वर्ष झोपले म्हणे, म्हणजे रिप व्हॅन विंकलच्या तिप्पट. तर ते 7 जसे झोपणारे होते तसे बहुतेक आपण झोपलो होतो. प्रेम नव्हतं याचा अर्थ आपण काहीच करत नव्हतो, झोपलेलेच होतो नुसते. आणि पुढं तिला त्यानं सांगितलं, इफ एव्हर एनी ब्युटी आय डिड सी विच आय डिझायर्ड अँड गॉट. जर कधी मला कुठल्या सौंदर्याविषयी आसक्ती वाटली असेल, मी पाहिलं असेल आणि मिळालं असेल, तर मग आपण अपेक्षा करतो की तर ती तूच असं म्हणावं. तू नव्हे, इट वॉज बट अ ड्रीम ऑफ दी. तुझं स्वप्न हे ते आहे. म्हणजे जर स्वप्न हे असं तर ती कशी, असं थोडस मॅथमॅटिकल क्वेश्चन. माझ्या दृष्टीनं सौंदर्याचा उच्चांक तू नव्हे, तुझं स्वप्न, म्हणजे ती त्या उच्चांकाच्याही पलीकडची. हे मोनार्क ऑफ विट. अतिशयोक्ती हे या मेटाफिजिकल कवींचं एक वैशिष्ट्य होतं. थोडस आपल्याला उर्दू शायरीची आठवण होऊ शकेल अशा ओळी आणि कविता डनच्या काव्यामध्ये आहेत. गालिब जसा त्या आपल्या काव्यामध्ये प्रेमाच्या वर्णनामध्ये जसा एक प्रकारचा आवेश किंवा थोडा औद्धत्यानं बोलतो, तसंच डन बोलतो असं आपल्याला जाणवेल. मला इथे एक शेर आठवतो की तिला काय जखम झाली वाटतं, कशामुळं, मैंने तो बोसा लिया था. मी एक फक्त चुंबन घेतलं होतं. कसलं तर तस्वीरचं, तिच्या तस्वीरीचं चुंबन, आणि ते सुद्धा ख्वाब में तस्वीर का. आणि तिला इतकी कोमल नाजुकती की तिला म्हणे जखम झाली. हे जसं अतिशयोक्ती गालिब आणि तर अनेक उर्दू शायर दाखवत असतात, तर तसंच डनच्या अनेक काव्यामध्ये आपल्याला आढळून येतं. आणि म्हणून इथं त्यांनी म्हटलंय, आपण या प्रेमक्षणाच्या आधीचं जीवन आपलं फुकट होतं, काहीही करत नव्हतो आपण. आत्ता आपण जागे झालो आहोत 300 वर्षाची झोप काढून. आणि म्हणून गुड मॉर्निंग टू अवर वेकिंग सोल्स. आत्ता आपले आत्मे जागृत झालेत आणि त्यामुळं त्यांना आत्ता गुड मॉर्निंग असं म्हटलेलं आहे. आता प्रेम म्हटलं की साहजिकच विरह आलाच. गुलाब म्हटलं की काटई, तसं प्रेम म्हटल्यावर विरह. आणि प्रेम आणि विरह ही थीम ज्या भाषेतल्या काव्यात नाही अशी भाषा जगातच अस्तित्वात नाही. संस्कृत काय, उर्दू काय, हिंदी काय, मराठी काय, कुठलीही भाषा नाही. फक्त त्या आविष्काराचे जे एक एक विभ्रम आहेत ते पाहून आपण चकित होतो. इथं त्यानं म्हटलंय स्वीटेस्ट लव, सुपरलेटिव्ह डिग्री. आय डू नॉट गो फॉर वेरीनेस ऑफ दी. किती कोमलपणे समजूत घालतोय ते. तुझा कंटाळा आला म्हणून नाही मी चाललो. येस्टर नाईट द सन वेंट हेन्स अँड येट इज हिअर टुडे. सतत खगोलशास्त्रातले दाखले येतात. काल सूर्य इथं नव्हता पण आता आलाय की नाही. बट बिलीव्ह दॅट आय शॅल मेक स्पीडियर जर्नीज. पण लक्षात घे, सूर्याला काल नाहीसं होऊन आज इथं उगवायला जो काही वेळ लागला असेल त्यापेक्षा कमी वेळात मी स्पीडी जर्नी करून परत येईन. सिन्स आय टेक मोर विंग्स अँड स्पर्स दॅन ही. कारण सूर्याला परत यायला जे कुठले पंख लागत असतील, आणि स्पर म्हणजे घोड्याला वेगानं धावण्यासाठी जी पराणी लावतात ती,
तर मला वेगानं धावायला लावणारे पंख आणि ती पराणी स्पर सूर्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे मी अगदी वेगानं येणार आहे परत. बट थिंक दॅट, निवडक भाग मी घेतलाय, बट थिंक दॅट वी आर बट टर्न्ड असाइड टू स्लीप. म्हणजे तू असं समज की आपण झोपल्यानंतर कसा वियोग झालेला असतो ना, तेवढाच वियोग. दे, आणि या 2 ओळीमध्ये प्रेमाचं सूत्रच सांगितलंय. दे हू वन अनदर कीप अलाइव्ह, नेव्हर पार्टेड बी. इथं अशरीर अशा प्रकारचं जे प्रेम शेक्सपियर आणि इतर अनेक कवी वर्णन करतात, ज्याला प्लेटॉनिक म्हटलं जातं, की एकमेकाला चेतना प्रेरणा देणारे असे जे प्रेमिक असतात ते एकमेकापासून कधीही दूर नसतात. ही संवेदनशीलता त्या प्रेमिकांच्या मध्येही पाहिजे आणि ते काव्य वाचणाऱ्यांच्या मध्येही पाहिजे. अनेक प्रकारे कवींनी आणि शरदचंद्रांच्या सारख्या कादंबरीकारांनी हे अशा प्रकारचं प्रेम वर्णन केलंय. शरदचंद्रांचा श्रीकांत तर सांगतो की राजलक्ष्मीला मी तिच्यापासून कधी दूर होईन अशी भीतीच नाही, कारण एक प्रकारे आम्ही अगदी एकरूप झालेले आहोत. तेव्हा एखाद्या कादंबरीतून सुद्धा या विचाराचा किरण चमकून जात असतो. आणि या जीवनातलं हे अत्यंत महत्वाचं सूत्र या 2 ओळीमध्ये जॉन डननी इथं सांगितलंय आणि तिची समजूत काढली आहे. हे जे विरहासाठी प्रेयसीची समजूत काढणं आहे, अत्यंत कोवळीकीनं संवेदनशीलतेनं जपून, ते डनच्या आपण या काव्यात पाहिलं याहून अधिक तीव्रतेनं, अधिक सुंदर पद्धतीनं केलेली ही कविता आहे. ही पूर्णपणे आज आपण वाचू शकणार नाहीये, वेळ संपत आली आहे, पण फक्त पहिलं कडवं आपण पाहूया. प्रसिद्ध कविता आहे ही. व्हॅलेडिक्शन फॉरबिडिंग मोर्निंग, शोकाला मज्जाव करणारे निरोपाचे हे शब्द आहेत. तर पहिल्याच कडव्यामध्ये किती, म्हणजे ज्याला लोककी म्हणतात किंवा मंद्र सप्तकामध्ये त्यानं सुरुवात केली पहा. तर मी जाणार आहे, पण कसा, आणि तू कसं करायला पाहिजेस, हे माझं जाणं तू कसं स्वीकारलं पाहिजेस, अत्यंत मृदूपणानं. ॲज व्हर्च्युअस मेन पास माइल्डली अवे. म्हणजे इथं तो डन हा प्रवचनकार, प्रीस्ट आणि प्रेम कवी कसा एकत्र आलेत पहा. उपमा कशाची देतो की पुण्यवान माणसं जेव्हा मरण पावतात, सात्विक माणसं देह ठेवतात माइल्डली, शांतपणे देह ठेवतात, अँड विस्पर टू देअर सोल्स. विस्पर, हळूच कुजबुजतात, हळुवार साद देतात प्राणांना, चला, मोठ्यांदा नाही, शांतपणे जातात. आणि whilst some of their sad friends do say, now his breath goes, and some say no. शोकाकुल झालेले सात्विक माणसाच्या मृत्यूच्या वेळेला अर्थातच मित्र शोकाकुल होणं साहजिकच आहे. एका कवीनं म्हटलंय ना, आपण जेव्हा जगात येतो तेव्हा आपण रडत असतो, बाजूची माणसं हसत असतात. आपण जाताना आपण हसायला हवं आणि बाजूच्या माणसांनी शोक करायला हवा. सात्विक माणसं मरण पावत असताना मित्र शोकाकुल होतात पाहणारे, आणि त्यांना समजत नाही की हा मरण पावला का. काही मित्र म्हणतात श्वास थांबला, तर काही म्हणतात नाही, अजून नाही. म्हणजे हा देहपात, हे निधन इतक्या शांतपणानं होतंय, श्वास हा इतक्या शांतपणे थांबतोय की आजूबाजूच्या पाहणाऱ्यांना कळत नाहीये की हा श्वास थांबलाय का नाही थांबला. तर आपण मात्र आता इथं थांबूया, कारण
ही डनची कविता कदाचित बदामाच्या बर्फीसारखी थोडी जड वाटण्याची शक्यता आहे, पण एकदा ती बर्फी पचायला लागली की ती आपल्याला पुष्टी देत असते, पौष्टिक सिद्ध होत असते हे माहिती आहे. तर आपण इथं थांबूया, पुढची कडवी पुढच्या वेळी पाहूया.